नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. चाकूर तालुक्यातील जानवळ येथील नांदगाव रोडच्या बाजूला जानवळ येथील रहिवासी असलेली ज्ञानोबा नारायण भोजने यांच्या शेतामध्ये उष्णतेमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये कोट्यामधील 3 जर्सी गाई, 2 कालवडी आणि 2 गोरे असे एकूण 7 जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. भीषण आग लागल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी सोयाबीनचे 21 कट्टे देखील असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर विद्युत तार, मोटारीच्या संबंधित असलेली वायर, जनावरांचा कडबा व शेतीची अवजारे असे एकूण लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्याला योग्य ती कारवाई करून त्याच्यात संबंधित जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी हाक शेतकऱ्यांना मारली आहे. त्या ठिकाणी घटनास्थळाला भेट दिली आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. या शेतकऱ्याला शासकीय मदत करण्याचं आश्वासन देखील त्यांनी केलंय. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. अगोदरच उन्हाची दाहकता आणि त्यातच हे शेतकऱ्यांचं नुकसान कसं पेलवणार आहे, शेतकऱ्याने जगावं कसं, हा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जाणून घेऊयात बाबासाहेब पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे या नुकसानीच्या नंतर, हे जाणून घेऊया. 2च्या सुमारास जानवळ शिवारामध्ये ज्ञानोबा भोजने यांच्या शेतामध्ये गोठ्याला आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळं जवळ कोणाला जाताही नाही गेलं, माणसं कोणी नव्हते आणि 7 जनावरांचं या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. गरीब शेतकरी आहे, शेतावर त्याचा उपजीविका भागण्याचं काम करत होतं. लोकांनी प्रयत्न केला, पण दुपारची वेळ आणि आगीची तीव्रता त्याच्यामुळं तिथं हातबल झाले आणि सगळे जनावरं, काही म्हशी 1-2 त्याच्यातल्या गाभण्या होत्या, काही वासरं होते, काही बैल होते आणि गायी होते. अशा 7 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे तहसीलदार साहेब आलेत, जे काही मदत करताय ते करायचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना दिलासा आत्ताच दिलेला आहे. आपण घाबरायचं कारण नाही. प्रशासन सगळं तुमच्या पाठीमागं आहे. खात्याचे अधिकारी, ॲनिमल हजबंड्रीचे तेही आले होते. त्यांनी ही बाकीची पाहणी केलेली आहे आणि आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू.